नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवतोय कॅरमल कुल्फी। ही कुल्फी खाण्यासाठी खूप टेस्टी असते आणि मार्केटमध्ये सहज अवेलेबल होते, पण घरी पण बनवण्यासाठी खूप सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 1 लिटर दूध घेतलं आहे। कढईमध्ये 1 लिटर दूध तापवत ठेवायचे आहे। त्यातलं थोडंसं एक अर्धी वाटी दूध आपल्याला साइडला काढून घ्यायचे। आता हे दूध आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे। तापलेल्या दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करायला त्याच्या गुठळ्या होतात, त्यामुळे आपल्याला ह्या थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत। आता जोपर्यंत आपलं दूध तापतंय तोपर्यंत आपण मिल्क पावडर छान मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये कुठलेही गुठळ्या राहिला नाही पाहिजे। आपण ही कुल्फी खूप कमी साहित्यात बनवत आहोत। आता आपलं दूधही तापलं आहे। यामध्ये आपण मिल्क पावडरचं दूध टाकून घेऊयात। आता हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे निम्म्यापेक्षाही थोडं जास्त राहिलं पाहिजे। सतत ढवळत आपल्याला साय मोडत हे दूध आटवायचं आहे। आज आपण जी कुल्फी बनवतोय त्यासाठी कुठल्याही मोल्डचा वापर करत नाहीये। आपण आपल्या घरात अवेलेबल असलेल्या एअरटाइट कंटेनरमध्ये ही कुल्फी बनवत आहोत। आता आपलं दूध छान आटलेलं आहे। आता आपण कॅरमल बनवून घेऊयात। इथे मी कढई कमी गॅसवर तापवायला ठेवली आहे। त्यामध्येच अर्धा कप साखर टाकून घेतली आहे। आपल्याला साखर लगेच हलवायची नाहीये। 2 मिनिटांनी जेव्हा साखरेला थोडंसं पाणी सुटायला लागेल, मॉइश्चर येईल, त्यावेळेस आपल्याला ती हलवून घ्यायची आहे। आता आपल्या साखरेला नॉर्मल थोडंसं पाणी सुटायला लागले, आपण ते हलवून छान साखर मिक्स करून घेऊयात। हळूहळू आपली साखर रंग बदलेल आणि लिक्विडमध्ये येईल। साखरेला ज्यावेळेस ब्राऊन कलर यायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्या साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि आता याचा कलरही बदलत आहे, म्हणजे इथे आपले साखरेचे कॅरमल तयार झालेले आहे। आपण जर इथे गॅस चालूच ठेवला तर आपली साखर आतल्या आत ओव्हरहीट होत असते, त्यामुळे आपण 2 मिनिटांसाठी गॅस बंद करून यामध्ये जे आपण आटवून घेतलेलं दूध आहे ते थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे। दूध एकाच वेळेस मिक्स केलं, त्यामध्ये टाकलं तर ते फसफसून वर येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला हे थोडे थोडे करूनच यामध्ये दूध ॲड करायचे असते। आता आपण हे 1-2 मिनिटे परत शिजवून घेऊयात। कॅरमल आपल्या दुधामध्ये छान मिक्स होईल तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। 1-2 मिनिटांमध्येच आपलं कॅरमल दुधामध्ये छान मिक्स होईल। आता आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे। हे पूर्णपणे थंड झालं की आपल्याला एका कंटेनरमध्ये हे काढून घ्यायचे आहे। आता आपण एका एअरटाइट कंटेनरमध्ये हे कुल्फीचं मिश्रण काढून घेऊ। यावर आपण एक प्लास्टिकचा रॅप पेपर लावून घेऊया आणि ओव्हरनाईटसाठी हे आपण फ्रीजरला लावून देऊ। आता हे आपण दुसऱ्या दिवशी सकाळीच बघणार आहोत। आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी हे ओपन केलंय। रॅप पेपर लावल्यामुळे आपल्या आईस क्रिस्टल त्या पेपरला चिटकलेत, खाली कुल्फीच्या मिश्रणामध्ये आले नाही। प्लास्टिकचा कंटेनर असल्यामुळे कुल्फीच्या कडा छान सुटत आहेत। आता आपण ही कुल्फी एका ट्रेमध्ये काढून घेऊयात। यावर थोडेसे काजू, बदाम आणि पिस्त्याचे गार्निशिंग करून घेऊयात। आपण ही कुल्फी अशीच पीसेस करूनही कट करून खाऊ शकतो। आपल्याकडे मोल्ड नसल्यामुळे आपण याला काड्यानंतर लावून घेतल्यात। आता आपण इथे कुल्फी पीसेसमध्ये कट करून घेऊयात।
इथे मी कुल्फी 8 पीसेसमध्ये कट करून घेते. तयार आहे आपली कुल्फी. कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.